अंकज्योतिष श्वेता जुमाने या शुक्रवारी 17 जुलैला कोल्हापुरात येणार आहेत. यावेळी लोकांचं भवितव्य बदलण्याचे दावे करणाऱ्या जुमानी यांना पुरोगामी पक्ष आणि विविध संघटना 11 आव्हानात्मक प्रश्न विचारणार आहेत. त्यांनी वैज्ञानिक निकषांवर या प्रश्नांची उत्तरं दिली तर त्यांना 50,000 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. मात्र जर जुमानी यांना या प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत तर त्यांनी कोल्हापुरातून तात्काळ परत जावं असं खुलं आव्हान पुरोगामी पक्ष संघटनांनी दिलंय. आपण लोकांचं भवितव्य त्यांना हवं तसं बदलू शकतो अशा पद्धतीचे दावे त्यांनी केलेले आहेत. मोठे मोठे त्यांनी दावे केलेले आहेत. अशा पद्धतीचे दावे करून जनतेची दिशाभूल करणं हा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा आहे. इतरही जे भारतीय न्याय संहिता आहे त्याच्यामध्ये अनेक कलमं आहेत. त्या कलमानुसार लोकांची दिशाभूल करून फसवणूक करून पैसा कमावणं हा गुन्हा आहे आणि म्हणून त्यांनी हा कोल्हापूरमध्ये गुन्हा करणं हे काही योग्य होणार नाही. आम्ही त्यांना उद्या सकाळी त्या इथे कोल्हापूरमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे असं मला समजतं. आम्ही त्यांना ज्या तिथे उतरलेले आहेत त्या ठिकाणी आम्ही त्यांना भेटायला जाऊ आणि आम्ही त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. कोणते प्रश्न विचारणार आहोत त्यातले आज 11 प्रश्न दिलेले आहेत. उद्या वेगळे 11 प्रश्न त्यांना विचारण्यात येतील आणि आम्ही या प्रश्न त्यांना विचारून त्या प्रश्नाचं त्यांच्याकडनं समाधानकारक खुलासा आम्ही त्यांच्याकडनं घेणार आहोत आणि आपले दावे हे वैज्ञानिक दावे आहेत हे त्यांनी सिद्ध केलं पाहिजे. वैज्ञानिक कसोटीवरती उतरतात हे त्यांनी सिद्ध केलं पाहिजे. ते त्यांनी जर सिद्ध केलं तर आम्हा सर्वांच्या वतीनं कोल्हापूरवासियांच्या वतीनं त्या एका केससाठी किती 24,000 33,000 रुपये ते फी घेतात. आम्ही त्यांना 50,000 रुपयांचं बक्षीस देऊन आम्ही त्यांची कोल्हापुरातून आम्ही त्यांची पाठवणी करू. मात्र त्यांनी जर या प्रश्नांची सर्वांच्या आपल्याही उपस्थितीमध्ये जर समाधानकारक उत्तरं जर दिली नाहीत आणि वैज्ञानिक निकष जर त्या पुऱ्या करू शकल्या नाहीत तर मात्र त्यांना कोल्हापूरमध्ये हा व्यवसाय करता येणार नाही. कोल्हापूरमधल्या जनतेची दिशाभूल करता येणार नाही, फसवणूक करता येणार नाही, लूट करता येणार नाही. आणि त्या जर अशी लूट करत असतील, दिवसाढवळ्या लूट करत असतील तर ती लूट होऊ देणारं पोलीस खातं आणि ती लूट होऊ देणारं जे प्रशासन आहे, महाराष्ट्र सरकारचं प्रशासन आहे, हे प्रशासन त्यांना सामील झालेलं आहे असा त्याचा अर्थ होईल आणि मग याही प्रशासनाला आमच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार लोकांची फसवणूक करणं गुन्हा आहे. त्यामुळं प्रशासनानं याची दखल घेत कायद्यानुसार जुमानी यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेला दलित मित्र व्यंकप्पा भोसले, सतीशचंद्र कांबळे, अतुल दिघे, राजेश वरक, अनिल घाटगे, सुभाष देसाई, आनंद माने, दिलदार मुजावर, डी.जी. भास्कर, प्रकाश जाधव, अन्नीसच्या सीमा पाटील यांच्यासह पुरोगामी पक्ष आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.